निसर्गाच्या सान्निध्यात असणारी येळवण जुगाई देवी. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरपासून 20 किलोमीटर अंतरावरील निसर्गाच्या सान्निध्यात असणारी येळवण जुगाई देवी ही नवसाला पावणारी अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर अशी मूर्ती, भव्य असे पौराणिक ऐतिहासिक मंदिर. या देवीची यात्रा 1 एप्रिल 2026 रोजी सुरू होणार आहे. 3 दिवस सुरू असणाऱ्या या यात्रेमध्ये भाविकांची गर्दी असते. यामध्ये अनेक विविध खेळणी आणि विविध स्टॉल असतात. डोंगर दऱ्यातून घाट माथ्याचा असणारा रस्ता आणि चारी बाजूला डोंगर, त्यामध्ये नैसर्गिक वातावरण असलेली मंदिर, याचे भव्य विद्युत रोषणाई केलेली असते. या देवीचा इतिहास फार वेगळा आहे आणि प्रत्येक भाविकाला पाहणारी देवी असे मानले जाते. या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यामधून विशेषतः सांगली, कोल्हापूर, सातारा येथील भाविक जास्त असतात, असे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि गुरव पुजारी यांनी सांगितले. नाव बबन बाबू गुरव, मुक्काम पोस्ट येळवण जुगाई, जिल्हा कोल्हापूर. आणि या देवीची पूजा पहिल्यापासून मी आमच्या घराण्यापासूनच करतात सगळे लिंगायत गुरव. आणि तिथपासून ज्यावेळेला जुगाई मूळ स्थापन झाली तिथपासून आतापर्यंत तिची पूजा अर्चा करणं, नैवेद्य दाखवणं वगैरे सगळं प्रकार विशेष ते आम्ही करतो. आणि त्याच्या करत असताना मूळ जुगाई या ठिकाणी ज्यावेळेला आली ते आंबे जुगाईवरून जुगाई इथं आली. येतावेळी ती पन्हाळ्यावरून अशी ती वरती येते आणि तिथं आल्यानंतर आंबेजुगाला भ्रष्टकार झाला. तिथं तिने थांबली नाही म्हणून ती आल्यानंतर तिथं पनुंद्र म्हणून गाव आहे. त्या पनुंद्राच्या वरती देवांड आहे आणि देवांड्यामध्ये तिथं उभी राहिली. आणि त्या पाठीमध्ये तिच्या ह्या 5 बहिणी जुगाई, काळांबा, विठलाय, मालाय, लोजाय अशा 5 बहिणी त्या तिथं. आणि त्या देवांड्या म्हणून ते जे परिसर आहे तो संपूर्ण जवळजवळ 4 ते 10 एकर संपूर्ण सपाटीच आहे. आणि ते सपाट असताना तिथं तरी विचार करा, आता कोणत्या दिशेला आपण जायचं. तर ते घेत असताना दुसऱ्या देवीची आपल्याला परवानगी घेतली पाहिजे त्या गावाकडे जायचं म्हणून बरकी म्हणून गाव होतं. आणि त्या बरकी गावाला देवी विठला देवी आहे. आणि त्या देवीला आम्ही आता तिकडे येतो असं तिने सांगितलं असताना त्या देवीने सांगितलं की तू आता इकडे येऊ नकोस. 30 ते 60 तुझ्या भरतीनं भूतं असतात आणि त्या भूतांची राखण जत्रा देणं, कोंबडी देणं असे काय आमच्यातनं होणार नाही. त्यामुळे तू इकडे येऊ नको. त्यामुळे त्या देवीने जुगाईनं त्याला शाप दिला, जर तू माझ्या यात्रेला आलेस, तुझ्या गावचा परिसर कोण तर तुझ्या गावावर येईल असं सांगितलं असतं. त्या शापामुळं त्यांच्या यात्रे दिवशी कोणी येत नाही. तर असं हे करत असताना तिथून गेल्यानंतर गिरगाव म्हणून गाव आहे. गिरगावचं असताना तिथं विठलाई देवीचं स्थान केलं. तिथं गेल्यानंतर त्या परिसर बघितलं, विठलाला तिथं ठेवली. आणि काळांबा म्हणून आहे, ती काळांबा खाली काडवली म्हणून गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यात, राजापूर तालुक्यामध्ये. तिथं काळांबाचा हुकूम आणि इथं काळांबा पण आले. मग पूर्वी आमचं गाव त्या मालाईचं पावनखिंडीच्या त्या ठिकाणी होता. आणि तिथं होत असताना वरेकर नावाची गवळी समाजाची लोक आहेत. आणि त्या गवळी समाजाची एक गाय त्या पावनखिंडीपासून इथं दररोज यायची आणि त्या पाना सोडून जायची. मग मालक असा विचार करायचा की ही एवढं पानं आता वटी भरलेली असते आणि ह्याच्यातून त्याने हे दूध जातं कुठं. मग तिची पाठलाग करीत आली. पाठलाग करत आल्यानंतर हिथं जी गाय आली आणि त्या आता स्वयंभू आहे जुगाईच्या मंदिरामध्ये. तिथं ते पाना वगैरे सोडून परत जायचं. मग लोकांना त्यांनी सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर
ते तिथं आल्यानंतर बघितलं तर मग ते स्वयंभू पाषाण जे होतं ते इथं मी जुगारी अशी त्या भक्त लोकांना पूर्वीच्या. आता मी ह्याचा जगल पण राहील हे काय सांगता येणार. मागचा आता जोडी धर्माला गेला आहे तर हे काय सांगता येणार नाही. त्यामुळं मी उद्या जरी संपलो तरीसुद्धा 3 तोळं सोनं त्या मावशींच्या देवीच्या घरातून. मग त्या मावशीने काही देव उठवला नाही. फक्त देवाला काय सांगलं की ते तुझ्या कष्टाचं तू नसाला पावलीस म्हणून त्या माझ्या इथं देवाला आणि मी जे कष्टाचं माझ्या ते तुला घातलेलं म्हणजे जुगायला. अशा ह्याच्यामुळं ते प्रसिद्धी अशा सगळ्या गोष्टीत होत गेल्या. सगळे बरेचसे लोक नवसाला वगैरे पावती लोकांनी सुद्धा काही देणगी वगैरे दिलेले आहेत. कोणीचं सुद्धा सावडीला म्हणून कोणतं असेल तरी ठेवली. पण श्रद्धा जर असेल तर पितळचं सोनं तसं त्या भक्तिभावनेने त्याच्यावर जुगायवर ठेवायचे आतापर्यंत काल असंच आहे. आणि त्यामुळं नवसाला वगैरे पावतो.